बातमी आता पुढच्या निवडणुकांसंदर्भातली आहे। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे। विधान परिषदेची निवडणूक ही आता अटळ आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये असतील। महायुतीमध्ये भाजपचे 5 उमेदवार जाहीर झालेले आहेत, तर शिंदे गट 2, अजित पवार गट 2 उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे। तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून प्रत्येकी एक उमेदवार आतापर्यंत देण्यात आलाय। आज सर्व उमेदवार आपले अर्ज दाखल करतील। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, आज दुपारी 3 वाजेपर्यंत विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि 3 वाजेपर्यंत शेवटची वेळ आहे। त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जो आहे तो आज उमेदवारी अर्ज भरण्याकरता येणार आहे। भाजपने जवळपास 5 उमेदवार जे आहेत ते यापूर्वीच काल जाहीर केलेले आहेत। पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे अशी ही 5 जणांची नावं आहेत। त्याचसोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश पेटेकर हे 2 उमेदवार आहेत आणि शिवसेनेकडनं अद्यापही 2 उमेदवारांची अजूनपर्यंत नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली नाही। परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीकडे आपण पाहिलं तर संख्याबळ 2 जणांचं आहे, परंतु तिथे 3 उमेदवार जे आहेत ते त्यांनी रिंगणात उतरवलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव असेल आणि राष्ट्रवादी पुरस्कृत असलेले जयंत पाटील जे शेकापचे आमदार राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा रिंगणात आहेत। तर तिसरं म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडनं मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेची संधी मिळाली आहे। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होताना पाहायला मिळत नाही। जवळपास 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार आहेत। त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जी आहे विधान परिषदेची ती फार अटीतटीची असणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये मतं फुटण्याची मोठ्या प्रमाणात शंका आहे। त्यामुळे आता सगळी तारेवरची कसरत जी आहे ती प्रत्येक पक्षाला करावी लागणार आहे। खरं तर महाविकास आघाडीकडे 2 जागांचं संख्याबळ असताना तिसरा उमेदवार उतरवण्यात आलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते अद्यापही आता सुद्धा माध्यमांना सांगतात आहेत की महायुतीची मतं जी आहेत आमदारांची ती फुटू शकतात। त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकारण जे आहे ते पडद्याच्या पाठीमागून घडण्याची शक्यता आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।